लागी रे झालं जी या अत्यंत लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे विद्या सावळे. त्यांनी जीव झाला येडा पिसा, राजा राणीची ग जोडी, सिंधुताई माझी आई, इन्स्पेक्टर मंजू यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गेल्या काही वर्षांच्या प्रवासात त्यांनी स्वतःचा असा एक मोठा आणि निष्ठावान चाहता वर्ग निर्माण केला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री विद्या सावळे यांनी पहिल्यांदाच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने अनेक खुलासे केले. त्यांच्या जुळ्या मुली अगदी लहान असताना त्यांच्या आयुष्यात एक मोठा वाईट प्रसंग घडला. त्या कठीण काळानंतर त्यांनी एकटीनेच आपल्या दोन्ही मुलींचे पालनपोषण केले. सिंगल पॅरेंट म्हणून खंबीरपणे त्यांनी आयुष्याचा सामना केला. यावेळी आईवडिलांनी दिलेली साथ, नोकरी सांभाळत अभिनय क्षेत्रात केलेला स्ट्रगल, पुढे मुलींचे शिक्षण, संस्कार अशा अनेक भावनिक आठवणी त्यांनी या मुलाखतीत शेअर केल्या. आज त्यांच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या असून आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया विद्या सावळे यांनी मुलाखतीत नेमके काय सांगितले. आपल्याविषयी बोलताना मुलाखतीत ते म्हणाल्या, माझा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये झाला. माझं शिक्षण तिथल्या सुलाखे कॉलेजमध्ये झालं. कॉलेजमध्ये मला अभिनयाची आवड लागली. एकांकिका, व्हॉइस आर्टिस्ट, सूत्रसंचालन करत मी माझ्या कलेची आवड जोपासली. पुढे लग्न झालं. नेहा आणि निकिता या जुळ्या मुली झाल्या. मात्र त्यानंतर एक वाईट घटना घडली. त्यामुळे मला मुलींना घेऊन पुन्हा माहेरी यावे लागले. त्यावेळी मुली फक्त 5 वर्षांच्या होत्या. यावेळी मी DED कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून काम करत होते. या कठीण काळात माझ्या माहेरचे माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे मी माझी नोकरी सांभाळून अभिनयाची आवड जोपासू शकले. या दरम्यान हळूहळू मला नाटकात कामे मिळू लागली. 2 मुलींचे शिक्षण, नोकरी आणि अभिनय अशी माझी तारेवरची कसरत तेव्हा चालायची. अशा शब्दात विद्याताईंनी आपल्या सुरुवातीच्या स्ट्रगलची माहिती दिली. रंगभूमीवर अनेक वर्ष स्ट्रगल केल्यावर त्यांच्या मेहनतीला यश आले. 2015 साली सुपर प्लॅन नावाच्या सिनेमातून त्यांना चित्रपट विश्वात पदार्पण करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे लागी रे झालं जी या मालिकेतून त्या मालिका विश्वात उतरल्या. आपल्या पहिल्याच मालिकेत दमदार अभिनय करून त्यांनी सर्वांना चकित केले. त्यानंतर त्यांना एका पाठोपाठ एक मालिका मिळत गेल्या. या दरम्यान त्यांनी मुलींचे पालनपोषण, संस्कार यात कुठलीही तडजोड केली नाही. या मुलाखतीदरम्यान त्यांच्या दोन्ही मुली उपस्थित होत्या. त्या आपल्या आईविषयी भरभरून बोलल्या. आपल्याला उत्तम शिक्षण, संस्कार आणि एकूणच सुंदर आयुष्य दिल्याबद्दल त्यांनी आपल्या आईचे आभार मानले. मात्र विद्याताईंनी कुठलेही श्रेय स्वतःकडे घेतले नाही. त्या म्हणतात, आज माझ्या मुलींना अनेक लोक नावाजतात. म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलींना अत्यंत सुंदर रीतीने वाढवलं आहे. त्यावेळी मी म्हणते, ह्याचे श्रेय ह्यांच्या आजीचे म्हणजे माझ्या आईचे आहे. ती स्वतः खूप सुंदर व्यक्ती आहे. तिच्याकडूनच हा संस्काराचा वारसा मुलींना मिळाला आहे. अशा रीतीने त्यांनी नम्रपणे सर्व श्रेय आपल्या आईला दिले. विद्याताईंच्या दोन्ही मुली नेहा आणि निकिता आता मोठ्या झाल्या आहेत. त्यासुद्धा आपल्या आईप्रमाणेच अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. या दोघी बहिणी सध्या आपल्या आईसोबतच इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्या सवी आणि कवी या 2 महत्त्वाच्या पात्रांना अत्यंत उत्तम प्रकारे न्याय देत आहेत. याशिवाय याआधी नेहा हिने लोकप्रिय कलर्स मराठी वाहिनीवरील सिंधुताई माझी आई या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर देखील या आई आणि मुलींची तिकडी धुमाकूळ घालत आहे. त्यांनी बनवलेल्या अनेक रील्स व्हायरल होत असतात. अशा प्रकारे जिद्द, मेहनत आणि कुटुंबाची साथ असेल तर आयुष्यात कोणती लढाई जिंकता येते हे विद्या साळवे यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिलं आहे. आज अभिनय क्षेत्रात आईसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या नेहा आणि निकिताकडे पाहताना त्यांच्या संघर्षाचं खरं चीज झाल्याचं दिसून येतं. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत, 2 मुलींना उत्तम संस्कार देत त्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्यास मदत करणाऱ्या विद्याताईंचा हा जीवन संघर्ष खूप प्रेरणादायक आहे.